लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। रेणावी घाटात काळाचा घाला, 2 एसटीच्या धडकेत 2 प्रवाशांचा मृत्यू, 36 जखमी। एक बस विट्याकडे येत होती तर दुसरी भिवघाटकडे निघाली होती। प्रवाशांनी भरलेल्या या 2 एसटी बस रेणावी घाटातील एका वळणावर समोरासमोर आल्या आणि काही क्षणातच भीषण दुर्घटना घडली। लोखंडाचा आवाज, प्रवाशांचा आक्रोश आणि मदतीसाठी धावणारे नागरिक या अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला। या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा मृत्यू तर 36 जण जखमी झाले आहेत। गुरुवारी 13 ऑगस्टची सायंकाळ विटा भिवघाट मार्गावर नेहमीप्रमाणे एसटी बसची वाहतूक सुरू होती। मात्र रेणावे घाटाच्या पहिल्या वळणावर 2 बसची समोरासमोर धडक झाली आणि प्रवाशांचा प्रवास अचानक मृत्यूच्या छायेत गेला। विटा आगाराची MH14 BT 3255 ही बस भिवघाटकडे जात होती, तर मेढा डेपोची MH14 BT 4270 ही बस भिवघाटकडून विट्याच्या दिशेने येत होती। पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार मेढा डेपोच्या बसचा चालक किशोर शांताराम तरडे याने घाटाच्या उतारावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे बस चालवली। बसच्या विरुद्ध दिशेला जाऊन विटा आगाराच्या बसला धडकली। धडकेनंतर दोन्ही बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाले। अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले। मात्र या दुर्घटनेत खानापूरच्या नंदाबाई हरिदास त्र्यंबके वय 60 वर्ष आणि सासवडे सातारा येथील धोंडीराम लक्ष्मण पाटील वय 80 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातात तब्बल 36 प्रवासी जखमी झाले आहेत। जखमींमध्ये महिला, पुरुष तसेच अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे। खानापूर, रेणावे, ऐनवाडी, विटा, सातारा आणि कर्नाटकातील विजापूर परिसरातील प्रवाशांना या अपघाताचा फटका बसला। या अपघाताने काही गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत। घाटातील उतार आणि वळणावर वाहनाचा वेग किती होता? दोन्ही बसमधील धडक नेमकी कशी झाली? रस्त्याच्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन झाले होते का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दुर्घटनेला नेमकं कोणतं कारण कारणीभूत ठरलं? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासात समोर येणार आहेत। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 382/2026 दाखल करण्यात आला आहे। एसटी चालक माणिक कुमार मंडले यांच्या फिर्यादीवरून चालक किशोर तरडे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास महाराष्ट्र सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहेत। रेणावी घाटातील हा अपघात केवळ 2 एसटींची धडक नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि घाटातील वाहतूक व्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आणणारी दुर्घटना आहे। 2 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून 36 जखमी प्रवाशांच्या प्रकृतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।